हॅलो गाईज, तर आज आहे आपला डे, व्हिडिओचा दुसरा डे. तर हे 21 दिवस फक्त तुम्हाला माझे इन्स्टा चॅनलवर हे चांगले चांगले व्हिडिओ बघायला भेटणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलला हे व्हिडिओ बघायला भेटतील. त्याच्यामुळे 21 दिवस आहे. तर 21 दिवस इन्स्टा चॅनलवर बघा. आणि जर नाही तुम्हाला पॉसिबल झाले तर माझ्या यूट्यूब चॅनलला तर हे व्हिडिओ परमनंटली असणार आहे, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. त्यासाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. श्रुतिका शूज लाईफ माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. जर तुम्हाला माझी लिंक जर इथे कमेंटमध्ये किंवा खालती नाही भेटली तर माझ्या प्रोफाईलला ना माझी चॅनलची लिंक आहे, तर त्याच्यात जाऊन सबस्क्राईब करून ठेवा. आणि सबस्क्राईब करून ठेवा. मी खूप छान छान गोष्टी घेऊन येणार आहे आणि सगळ्या लाईफ रिलेटेडच असणार आहे, आपल्या लाईफच्या रिलेटेडच असणार आहे. त्याच्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून तर ही तर सुरुवात आहे फक्त, अजून तर खूप छान गोष्टी आणायच्या आहेत ज्याने तुमचेच हेल्प होणार आहे. तर ते बोलतात ना, तर एवढंच सांगायचं आहे की ना किसी के बारे में बुरा सोचो, ना किसी के साथ बुरा करो, सिर्फ अपने बारे में अच्छा सोचो. ही लाईन मी स्वतः क्रिएट केली आहे. ह्याचं सांगते मी, ह्याचं मिनिंग काय की आपल्याला ना आयुष्यामध्ये कोणाबद्दल वाईट विचार नाही करायचा ना. आपल्याला आयुष्यात ना कोणाबद्दल ना बोलतात ना की कोणी म्हणजे कोणासोबत आपल्याला वाईट नाही करायचं, आपल्याला कोणाबद्दल वाईट नाही विचार करायचा. आपल्याला स्वतःला बघायचं, आपल्याला स्वतःबद्दल चांगला विचार करायचा. आपण बोलतात ना की झालं ना सेल्फ लव्ह बोलतात की आपल्याला कारण दुसऱ्यांबद्दल बोलून दुसऱ्यांचं वाईट करून आपल्याला काय भेटणार आहे का? नाही भेटणार आहे ना. त्याच्यामध्ये स्वतः आपण आणि त्याच्यामध्ये आपण आपली एनर्जी पण वेस्ट घालवतो आणि आपला मूड पण ऑफ होतो. मग आपण पण तसेच बनतो. त्याच्यापेक्षा स्वतःबद्दल चांगला विचार करा. बघा स्वतःमध्ये की आपण आपण लाईफच्या ज्या स्टेजवर आहे त्या स्टेजवर आपण योग्य ठिकाणी आहोत का, किंवा आपण लाईफच्या चुकीच्या मार्गावर तर नाही जाते ना. किंवा हे बघा की आपण जे गोल अचीव्ह करतोय ते आपण करेक्ट मार्गावर करतोय का. म्हणजे आम्ही स्वतःला नोटीस करा की तुम्हाला कुठल्या वाईट सवयी तर नाही लागल्या ना, किंवा मी कुठे चुकत तर नाहीये ना. आणि हे आजच्या काळात ना स्वतःला नोटीस करणं ना खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे स्वतःला चेक करा, स्वतःबद्दल चांगला विचार करा. स्वतःमध्ये जर एखादी कमतरता असेल कुठल्या गोष्टीची तर ती कशी पूर्ण करता येईल ते बघा. आपल्याला जर लेट उठायची सवय असेल तर मग लवकर कशी होते, स्वतःबद्दल चांगला विचार करा ना. त्यांनी काय होईल माहिती आहे की तुम्ही खूप खुश राहाल आणि तुम्ही ना खुश राहाल. मग तुम्हाला डिप्रेशन नाही ना, एन्झायटी सर्व गोष्टींपासून तुम्ही दुःखी नाही होणार. तुम्ही स्वतःचा विचार करता तर तुम्ही योग्य ठिकाणी तुमची एनर्जी इन्व्हेस्ट करा. नाही तर दुसऱ्या ठिकाणी ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, त्याचं हे करून तुम्हाला काहीच समाधान नाही भेटा. आणि तुम्ही उद्या विचार करा लाईफमध्ये तुम्ही खूप मोठा गोल अचीव्ह केला तर तुम्ही अभिमानाने सांगू शकता यार मी एवढी मेहनत करून गोल अचीव्ह केलं पण मी कोणाचं वाईट नाही केलं. तुम्हाला एक ना ते एक वेगळं सॅटिस्फॅक्शन भेटेल. त्याच्यामुळे आयुष्यात स्ट्रगल करताना ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे. ना किसी के साथ बुरा करो, ना किसी के बारे में बुरा सोचो, अपने बारे में अच्छा सोचो. बस फक्त एवढं.